संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाकरता उपस्थित असलेले माझे सहकारी आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन कदम, माझे सहकारी संदीप राजपुरे, आमचे सभापती श्री पवार, माझे सहकारी राजेश भाई कदम, विश्वास काका, श्री सुभाष शिंदे, श्री सचिन शिंदे, उन्मेष अब्बोल, गट शिक्षण अधिकारी श्री शिंदे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, युवा फाउंडेशनचे श्री सुधीर कदम, त्यांचे सहकारी, या 3 दिवसाच्या प्रशिक्षणाकरता उपस्थित असलेले सर्व तज्ञ इन्स्ट्रक्टर्स, या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले विविध जिल्हा परिषदेच्या शाळांचे सर्व मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, 3 दिवसाच्या या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेले आपण सर्व जिल्हा परिषदेचे शिक्षक वर्ग, बंधू आणि भगिनी, अतिशय आगळा वेगळा अशा प्रकारचा हा सोहळा आहे. किंबहुना माझ्या खासदारकीच्या काळातील खाजगी संस्थांनी एकत्र येऊन अशा प्रकारचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम हा माझ्या राजकीय जीवनातला पहिला कार्यक्रम. आमचे हसन मियां नाडकर म्हणाले की प्रशिक्षण शिक्षकाच्या मागे कुत्र्याच्या शेपटासारखं असतं, पण हे प्रशिक्षण वेगळं आहे. आणि ही जी मूळ संकल्पना या प्रशिक्षणाची आहे, त्याचं सर्वाधिक श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते सन्माननीय सचिन शिंदे यांनाच द्यावं लागेल. माझे सहकारी अमित मोरे, आणखीन राजाभाई कदम, हे 2 कार्यकर्ते सचिन शिंदे यांना माझ्याकडे घेऊन आले. तोपर्यंत त्यांचा माझा परिचय नव्हता. ते आपल्याच रत्नागिरीतले आहेत, चिपळूणचे आहेत, दसपटीचे आहेत. आणि त्याने परिचय करून दिला. म्हणाले, साहेब आयटी क्षेत्रातले हे जाणकार आहेत, तज्ञ आहेत, आणि त्यांची इच्छा आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये काहीतरी आपण कार्य करावं, अशा प्रकारची त्यांची इच्छा आहे. प्रथम दर्शनी पाहिल्यानंतरच माझ्या लक्षात आलं, आणि त्यांनी परिचय करून देताना सुरुवातीला आपल्या वडिलांचा उल्लेख केला. मी त्यांना पाहिल्यावर म्हटलं की मी तुमचा उल्लेख अनेक वेळा ऐकला, भेटलो आज प्रथम आपण सुभाष शिंदे यांनी. ते म्हणाले, माझे वडीलही या क्षेत्रातले आहे, मी या क्षेत्रातला आहे. आम्ही या क्षेत्रामध्ये आता अतिशय उच्च अशा पदांवरती कार्यरत आहोत, आणि जे ज्ञान आम्हाला अवगत झालेलं आहे त्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्हावा अशी आमची इच्छा आहे. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये काहीतरी करायची इच्छा आहे. आपण आम्हाला सहकार्य करा, मार्गदर्शन करा. आणि म्हणून त्यांना मी सूचना केली की आपण माहिती घ्या की आपण या क्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये काय करू शकतो. घरूनच फोन करून मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद त्यांच्याकडे बोललो, शिक्षणाधिकाऱ्यांकडे बोललो, आणि दर 3 महिन्यानंतर मी आढावा बैठक घेत असतो जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये. त्या एका बैठकीला मी त्यांना उपस्थित राहण्याची विनंती केली, आणि जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद या सर्वांचा परिचय करून, आणि त्याने मी सूचना दिली की हे नवोदित
कार्यकर्ते आहेत त्यांना काहीतरी या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा सहकार्य करण्याचं मान्य केलं, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सुद्धा सहकार्य देण्याचं मान्य केलं. आणि मग इतर सगळी माहिती गोळा करणं हे काम सुरू झालं. आज आपण 54 शिक्षकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. खरं म्हणजे शिक्षक आपल्याकडे या 3 तालुक्यात भरपूर आहेत, खेड, दापोली आणि मंडणगड. पण जेव्हा माहिती आपण गोळा केली तेव्हा लक्षात आलं की या 3 तालुक्यामध्ये संगणकाचे प्रशिक्षित शिक्षक फक्त 60 आहेत की ज्यांना प्रशिक्षित म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. आणि आपणही प्रशिक्षित जे आहात ते आपण आपला जो दैनंदिन शिक्षणाचा आपला जी ड्युटी आहे, कर्तव्य आहे, ते पार पाडून अतिरिक्त जबाबदारी आपण पार पाडताय. आणि म्हणून मग हा निर्णय घेतला गेला की ज्यांना प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे किंवा ज्यांच्याकडे अशा प्रकारचे सर्टिफिकेट्स आहेत त्या प्रशिक्षित शिक्षकांना या प्रशिक्षणाकरता आपण बोलवावं. खरं म्हणजे मी, आमचे सभापती आणि मी आम्ही एकाच वर्गातले आहोत. आम्हाला संगणकाचं काही ज्ञान नाही. पण जरी संगणकाचं ज्ञान नसलं तरी तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं, पुण्याईनं जग पाहण्याची संधी मिळाली. आणि मग हे जग पाहत असताना, विकसित राष्ट्र पाहत असताना जेव्हा आपण आपल्या देशाकडे वळतो तेव्हा लक्षात येतं की आपण खूप मागे आहोत. आणि मग जेव्हा असं जाणवायचं की आपण खूप मागे आहोत तेव्हा एकच समाधानाची गोष्ट सातत्यानं जाणवायची की हे एकमेव क्षेत्र असं आहे, माहिती आणि तंत्रज्ञान, की ज्यामध्ये जगात आपण पुढे आहोत. पण जरी आपण जगात पुढे असलो तरी माहिती आणि तंत्रज्ञान हे मुठभर लोकांपुरतं मर्यादित आहे. आणि म्हणून सचिन शिंदे यांनी थोडासा आढावा इथं घेताना माहिती दिली आपल्याला की किती लाख कोटीची उलाढाल यामध्ये होते आणि त्यातली 90% ही शहरी भागामध्ये होते. ग्रामीण भागाशी आता काही संबंध नाही. आता आपण 21व्या शतकात आहोत, विज्ञानाच्या युगात आहोत, तंत्रज्ञानाच्या युगात आहोत, जागतिकीकरणाच्या युगात आहोत, संगणकाच्या युगात आहोत. म्हणून जिल्हा परिषदेने निर्णय घेतला, राज्य शासनाने निर्णय घेतला आणि आता बेसिक ज्ञान आपण प्राथमिक शाळेपासूनच सुरुवात केली. जी माहिती त्यांनी गोळा केली ती माहिती थोडी धक्कादायक होती. म्हणाले साहेब संगणक आहेत, लॅब आहेत, पण अनेक शाळांमध्ये संगणक धूळ खात पडलेले आहेत, प्रॉपर मेंटेनन्स नाही, देखभाल नाही. आणि म्हणून या सगळ्या सुविधा असून सुद्धा त्याचा जो योग्य लाभ मिळाला पाहिजे तो मिळत नाही. आणि मग निर्णय झाला की आपण जे शिक्षक आज या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना प्रशिक्षण द्या. आणि म्हणून हा 3 दिवसाचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम आपण आयोजित केला. सुरुवातीला 3 तालुके निवडले, ज्यामध्ये खेड, दापोली, मंडणगड, आपण सर्व या 3 तालुक्यातील शिक्षक आहात. या पुढचा कार्यक्रम चिपळूण आणि गुहागर या 2 तालुक्यामध्ये करायचं. असं करत करत पूर्ण जिल्ह्यामध्ये हे प्रशिक्षण हा कार्यक्रम आपण पुढे राबवणार आहोत. या प्रशिक्षणातून नेमकं काय मिळालं, आपल्या काही शिक्षकांनी आपली मतं इथं व्यक्त केली. कारण आपण शिक्षक आहोत, आपल्याला ज्ञान प्राप्त झाले ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचंय. ते ज्ञान आपल्याला विद्यार्थ्यांना द्यायचंय आणि विद्यार्थी आपल्याला घडवायचे. आणि म्हणून मला विश्वास आहे की या 3 दिवसाच्या प्रशिक्षणाचा निश्चित उपयोग आपल्याला झाला असेल. अतिशय चांगल्या वातावरणात हे प्रशिक्षण पार पडले. आपल्याला सर्टिफिकेट्स, प्रमाणपत्रही आता देण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, या 3 संस्थांनी यामध्ये पुढाकार घेतला. ते डायनामिक आयटी सर्व्हिसेस असो, युथ फाउंडेशन असो किंवा रामराज्य असो,
या तिन्हींचं नेतृत्व युवक करतायत. आणि असे युवक करतायत की या युवकांना वाटतं की समाजाकरता आपण काहीतरी केलं पाहिजे. या भावनेतून हे प्रशिक्षण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. एक सामाजिक बांधिलकी स्वीकारून की आपली ही सामाजिक बांधिलकी, आपली जबाबदारी, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून युथ फाउंडेशनला विनंती केली, रामराजेला विनंती केली की तुम्ही हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सहकार्य करा. आणि आज मला वाटते 3 दिवसाचं शिबिर यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न झाले. संपूर्ण आयुष्य जीवनभर आपण शिकतच असतो. सगळ्यात श्रेष्ठ गुरु कोण असेल तर तो निसर्ग आहे. निसर्गा इतका श्रेष्ठ गुरु जगात दुसरा कोणी नाही. निसर्ग नेहमी आपल्याला काही ना काहीतरी देत असतो. आणि म्हणून शिक्षण कधीच संपत नाही. कोणी असं म्हणू शकत नाही की मी शिक्षणामध्ये परिपूर्ण आहे. कुणीच कधी परिपूर्ण असत नाही. आणि आता तर या 21व्या शतकामध्ये काळ इतक्या झपाट्याने बदलतोय आणि ज्या तऱ्हेने नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी एक कार्यक्रम झाला होता कोकण मराठी साहित्य परिषदेचं कोकण साहित्य संमेलन महाडला. मी उद्घाटनाला हजर होतो, उपस्थित होतो. या संगणकातील मराठी शास्त्रज्ञ ज्यांचं देशामध्ये नाव आहे, विजय भटकर, ज्यांनी मराठी संगणक जन्माला घातला, ते विजय भटकर त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी होते. ते जेव्हा बोलायला वगैरे आले तेव्हा ते म्हणाले की मला आश्चर्य वाटलं की मला का आमंत्रित केलं, माझा साहित्याशी काय संबंध आहे. माझा साहित्याशी संबंध एवढाच आहे, हा माईक आहे किंवा संगणक आहे. आमचं साहित्य म्हणाले हे आहे, याच्या पलीकडचं साहित्य काय मला माहित नाही, पण तरी मला का बोलवलंय मला कळत नाही. आणि मग नंतर ते बोलायला लागले. बोलता बोलता त्यांनी जो समारोप केला तो अत्यंत महत्वाचा होता. ते म्हणाले की आपण प्रयत्न केलाय की आता संगणक आपण मराठीतून आपण निर्माण केलाय. त्यांनी अनेक उदाहरणं दिली. म्हणाले आज सुद्धा संगणकाला आपण जे फीड करतो ते संगणक आपल्याला देतो, उत्स्फूर्त काय देत नाही. म्हणाले या साहित्य संमेलनामध्ये लेखक आहेत, कवी आहेत. कुठलाही संगणक कविता आपल्याला नाही करून देऊ शकणार, त्याला कवीच हवं. कुठलंही साहित्य आपल्याला संगणक नाही देऊ शकणार, त्याला साहित्यिकच हवंय. आणि त्यामुळे कितीही जरी तंत्रज्ञान पुढे गेलं तरी शेवटी माणसाची बुद्धी ही सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून या बुद्धीला सतत खाद्य लागतं. जेवढं अधिक खाद्य मिळेल तेवढी बुद्धी अधिक तल्लख होत असते. आणि ते खाद्य आपल्याला वेगवेगळ्या शिक्षणाच्या माध्यमातून, प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतं. हा एक छोटासा प्रयोग आम्ही केला आणि सर्व शिक्षकांना 3 दिवसाचं प्रशिक्षण इथे दिलंय. कारण म्हणजे आपण आता जसं सुरुवातीला इथे सांगितलं गेलं की लहान मुलं, आता एक हा छोटा मुलगा इथे उभा आहे, मी त्याला पाहिलंय, तोच सगळं ऑपरेट करतोय, ऍम्प्लिफायर सगळं फोन तोच करतोय. आता त्याला किती शिक्षण मिळाले मला माहित नाही, पण सगळं करतोय. मुलं किती बुद्धिमान आहेत, उपजतच, जन्मजातच. हल्ली मुलं फार हुशार आहेत. आता त्याला कोणी ट्रेनिंग दिलंय, प्रशिक्षण दिलंय माहित नाही, पण तो म्हणतात साहेब तो सर्वात उत्तम तोच करतो. तुझा धन्यवाद, अभिनंदन तुझा मनापासून. म्हणजे आता उपजत मुलांमध्ये हे गुण आहे. त्याचं कारण नव्यानं आपल्याला उपलब्ध असलेलं तंत्रज्ञान. आणि आता सगळी माध्यमं आपल्याकडे आहे आणि या माध्यमांमुळे आपल्याला हे तंत्रज्ञान उपलब्ध होत असतं.
आणि म्हणून जे आज तंत्रज्ञान महत्वाचं आहे ते तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. हा एक छोटासा प्रयोग आहे त्यातला की जे आज उपलब्ध तंत्रज्ञान आहे, मग ते संगणकीय क्षेत्रातलं असो, ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि ती पोहोचवण्याची जबाबदारी ही आपल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांवर आहे. तशा माध्यमिक खाजगी विद्यालय आपल्याकडे भरपूर आहेत, महाविद्यालय भरपूर आहेत, परंतु खाजगी विद्यालय महाविद्यालय यांना मोठ्या प्रमाणावरती सहकार्य करणारी मंडळी आहे, पण जिल्हा परिषदेला तेवढं सहकार्य मिळत नाही. मी नेहमी शिक्षकांचं कौतुक करत असतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षक आपल्याकडे शिक्षणदानाचं काम करत असतात. ग्रामीण भागात अतिशय प्रतिकूल परिस्थिती. आम्ही एखादं प्राथमिक आरोग्य केंद्र उभं केलं तर आरोग्य केंद्र उभं राहतं, पण डॉक्टर नाही मिळत. डॉक्टर एवढ्या करता मिळत नाही की तो म्हणतो त्या आरोग्य केंद्रात मी येईन, पण माझ्या कुटुंबाचं काय? मी जर तिथे येऊन राहिलो तर माझ्या कुटुंबाचं काय, माझ्या मुलांचं काय, माझी मुलं कुठं शिकणार, माझ्या कुटुंबाचं भवितव्याचं काय? पण हा प्रश्न आमचा प्राथमिक शिक्षक कधीच करत नाही. मला नाही कुठे अशा प्रकारची तक्रार ऐकायला मिळेल कुठे प्राथमिक शिक्षकाने ही तक्रार केली. असेल त्या परिस्थितीत, असेल त्या स्थितीमध्ये, म्हणजे 100% प्रतिकूल परिस्थिती, अनुकूल स्थिती ग्रामीण भागात असण्याची शक्यताच नाही. पण शिक्षक आपलं प्रामाणिकपणे शिक्षणदानाचं काम करतात. त्यांच्यावरती हा अतिरिक्त बोजा टाकण्यात आलेला आहे. आणि म्हणून त्या शिक्षकांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्या शिक्षकांचा सन्मान करणं, प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्या शिक्षकांमध्ये, कारण का शेवटी प्रत्येक गोष्ट आहे त्याकरता सगळ्यात आवश्यक जर कुठली असेल तर आत्मविश्वास. आणि तो आत्मविश्वास निर्माण करणं. कारण आपण विद्यार्थी घडवू शकतो, शिकलेले खूप असतात, पण सगळे शिक्षक नाही होत. सगळ्यांना शिकवता येतं अशातला भाग नाही. आणि म्हणून आपल्याकडे आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वास निर्माण करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून मी या मंडळीला विनंती केली की विद्यालय महाविद्यालय नको, आपण निवडायची झाली तर जिल्हा परिषदेच्या शाळा निवडू आणि त्या शाळेच्या शिक्षकांमध्ये तो आत्मविश्वास निर्माण करू. तो आत्मविश्वासच उद्याचा समाज घडवणार आहे, तो आत्मविश्वासच उद्याचा विद्यार्थी घडवणार आहे. आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा निवडल्या. मी धन्यवाद देईन तुम्हा शिक्षक वर्गाला सुद्धा. 3 दिवस इथे राहिला, काय अडचण मला वाटत नाही आली. समाधानकारक इथे व्यवस्था सगळी झाली असेल. पुन्हा बोलवलं तर आनंदाने याल. आपल्याला करायचंय, काही ना काहीतरी प्रयत्न करायचे. खरं म्हणजे हे संस्थान उभं केलंय आमचे संदीप राजपुरे, त्यांचे पिकाश्री. एक गोष्ट जाहीरपणे सांगतो इथे, आज त्यांच्यावर एक जबाबदारी शिवसेनेच्या वतीने मी टाकली. ते आमच्या इथले विधानसभा क्षेत्राचे प्रमुख आहेत. पण ही जबाबदारी टाकल्यानंतर मला एकदा दिल्लीला भेटायला आले. मी त्याला विचारलं काय विचार आहे, राजकीय क्षेत्रात काही इच्छा आहे का? मला म्हणाले साहेब मला नाही इच्छा, मला फक्त शैक्षणिक क्षेत्रात काय असेल तर सांगा, ती कुठलीही जबाबदारी टाका, मी घ्यायला तयार आहे. आणि मग ही चर्चा करत असताना त्याने मला एक सूचना केली की आपल्याला कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठाची आवश्यकता आहे, आपल्याला स्वतंत्र विद्यापीठ हवंय. आज या व्यासपीठावरून जाहीर करतो की कोकणाला स्वतंत्र विद्यापीठ होईल आणि खासदार आवश्यकता आहे. आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये काम करणारी ही मंडळी आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये अनेक संस्था आहेत. खरं म्हणजे खूप अवघड आहे ग्रामीण भागामध्ये काम करणं, पण काही चांगली मंडळी या क्षेत्रामध्ये काम करतायत. तुम्ही शिक्षक वर्ग देखील अतिशय जबाबदारीनं या क्षेत्रामध्ये काम करतात. आपल्या सगळ्या विविध शिक्षक संघटना सुद्धा आहेत. जसा हा एक कार्यक्रम आपण घेतला, एखादा कार्यक्रम आपण सुचवा की या संस्थांच्या माध्यमातून किंवा अन्य संस्थांच्या माध्यमातून शिक्षकांच्या दृष्टीनं, विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं जर एखादा कार्यक्रम करणं आवश्यक असेल, आपणही सुचवायला हरकत नाही. आपण जो सुचवाल तोही कार्यक्रम निश्चितपणे करता येईल.
आणि म्हणून एक नातं आपलं आता निर्माण झालेलं आहे. हे नातं निर्माण झालंय डायनामिक आयटी सर्व्हिसेस, युथ फाउंडेशन आणि रामराजे. आता तुम्ही सुद्धा या 3 संस्थांचे एक परिवारातीलच झालेला आहात. आणि म्हणून सचिन शिंदे यांनी सांगितलं की यापुढे कुठलीही शंका मनामध्ये आली तर आपण तुरंत फोन करा, ईमेल करा, सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न होईल. आजच्या या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये खरं म्हणजे 1 तास मला उशीर झाला यायला. 3ची वेळ आपण दिली होती. मुंबईहून इथे येईपर्यंत 1 तास उशीर झाला. 4 वाजता इथे आलो आपण. 4 वाजता हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. एक चांगलं प्रशिक्षण 3 दिवसाचं आपल्याला मिळालंय. मी जे प्रशिक्षक इथे आमचे ट्रेनर आले होते त्यांना मनापासून त्यांना धन्यवाद देईन. समाजामध्ये अशी खूप मंडळी असतात की ज्यांना वाटत असतं आपण काहीतरी करावं आणि आपण काहीतरी समाजाकरता करावे या भावनेनं ही मंडळी आली आहे. त्यांचा कुठलाही स्वार्थ नाही. 3 दिवस आपल्या कामधंदा सोडून आलेले आहेत, रजा काढून आलेले आहेत, स्वतःचं आर्थिक नुकसान करून आलेले आहेत, किंबहुना स्वतःच्या खिशाला चाट देऊन हे 3 दिवसाचं प्रशिक्षण या मंडळींनी पूर्ण केलेलं आहे. आणि म्हणून तिन्ही संस्था, या तिन्ही संस्थांना मनापासून धन्यवाद देतो. संस्थेच्या प्रमुखांनाही देतो, त्यांच्या सहकार्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आणि शेवटी आपण शिक्षक वर्ग या प्रशिक्षणाकरता उपस्थित राहिला म्हणून हा प्रशिक्षण वर्ग यशस्वी झालेला आहे. तुम्हा शिक्षकांनाही मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.